महात्मा ज्योतिबा फुलेंची बॅलन्स शीट ही टाटा ग्रुपच्या बॅलन्स शीटपेक्षा मोठी होती. फुल्यांचा पैसा तुम्ही वाईट म्हणणार? फुले, शाहू, आंबेडकर म्हटल्याशिवाय आपल्याला आपली मराठी ओळख महत्त्वाची वाटत नाही. त्या फुल्यांनी जो पैसा कमवला त्याच्याबद्दल आपण काय म्हणणार? त्याच वेळेला जगन्नाथ शंकर शेट होते. हा मराठी व्यापारी जेव्हा पहिली रेल्वे इंग्रजांना काढायची होती, तेव्हा त्या रेल्वे ट्रॅकमध्ये ज्यांनी पहिले गुंतवणूक केली आणि मोठी गुंतवणूक केली, ते होते जगन्नाथ शंकर शेट. कसं म्हणणार तुम्ही की मराठी माणसाला धंदा कळत नाही? किर्लोस्करांकडे सांगलीमध्ये एअर स्ट्रीप होती स्वतःची आणि भारतातल्या कुठल्याही उद्योगपतींच्या आधी किर्लोस्करांकडे स्वतःचं विमान होतं. आपल्याला या पैशाबद्दल प्रतिष्ठा नाही वाटत? आपल्याला हे कमी दर्जाचे पैसे वाटतात? अडचण अशी आहे की आपल्या मेंदूमध्ये व्हायरस टाकला गेला की फक्त नोकरी करूनच सुरक्षितता मिळू शकते आणि जर का आपण धंदा केला तर मात्र हे काहीतरी चोऱ्या चपाऱ्यांचं आहे की काय. सो आपण मेटलमध्ये काम करतो, आपण कापडामध्ये काम करतो, आपण दागिन्यांमध्ये काम करतो, आपण शेतीपूरक व्यवसायांमध्ये काम करतो. या सगळ्यांचे 200-200, 300-300, 400-400 वर्षांचे इतिहास आहेत. सो या मराठी माणसाच्या प्रदेशाला हा उद्योजकता नसलेल्या लोकांचा प्रदेश आहे आणि यांना उद्योगधंदे कळत नाहीत हे मी मानायला तयार नाही. आपल्याला एवढंच म्हणायला पाहिजे की मधले काही वर्ष आपली थोडी बस चुकली आहे, तर आता योग्य बसमध्ये आपले लोक नेऊन बसवले.